कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर रस्त्यावर उतरून आणि घरोघरी जाऊन रामाचे दिवे वाटतायत। इतकंच नव्हे तर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणाऱ्या रवींद्र धंगेकरांच्या बॅनरवरही श्रीराम झळकले होते। राम आ रहे हैं असं नमूद करून रवींद्र धंगेकरांनी शुभेच्छा दिल्या होत्या। पुण्यात रामाच्या भक्तीकरता फक्त भाजपवालेच नव्हे तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरही सरसावलेत। त्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या रामभक्तीची पुण्यात जोरदार चर्चा आहे। आमचा प्रभू रामचंद्र आमच्या नसात आहेत, आमचा प्रभू रामचंद्र कोण काढू शकत नाही। त्यामुळे कुणी कुठलं राजकारण केलं तरी आमचा कुणी आम्ही काय प्रभू रामचंद्र काय भाजपवाल्यांना आंदन दिलंय का? तो आमचा राम आहे। त्यांचा राम वेगळा आहे ना, आमचा राम सगळ्यांचा आहे। त्यांचा त्यांच्यापुरता आहे, पण आमचा राम सबका राम आहे आणि सबका प्रभू आहे। त्यामुळे आमचा रामाला आम्ही कधी पूजा करू शकतो। राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं भाजप राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता। मात्र पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नसलेली भूमिका रवींद्र धंगेकर यांनी घेतली आहे। प्रभू रामचंद्राच्या नावावर चाललेलं राजकारण थांबवा आणि जो इव्हेंट नरेंद्र मोदी जनतेच्या पैशातून आज करतायत तो इव्हेंट थांबवून तुम्ही पूर्णपणे मंदिर झालं पाहिजे, पूर्णपणे धर्मशास्त्राप्रमाणे झालं पाहिजे। ज्या ठिकाणी आमच्या धर्माचे प्रमुख शंकराचार्यांनीच विरोध केला आहे, त्यामुळे काँग्रेसचा विरोध ह्याच्यामध्ये शंकराचार्यांचीच भूमिका आम्हाला मान्य। रवींद्र धंगेकरांच्या कृतीवर काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करतायत, पण कॅमेऱ्यासमोर काहीच बोलत नाही। काहीही असो, लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रव्यापी रामभक्तिमय इव्हेंटमध्ये काँग्रेसच्या आमदाराचा रामभक्तीचा दिवा चांगलाच लुकलुकताना दिसतो। आता धंगेकरांच्या रामभक्तीवर काँग्रेस हायकमांड नाराज होणार की खुश होणार हे तिकीट वाटपाच्या वेळीच कळणार। राम भक्तीचं खरं तर भाजपने देशभरात इव्हेंट केलं 22 जानेवारीच्या निमित्ताने, पण इथं कसब्यात मात्र स्थानिक आमदार रवी धंगेकर काँग्रेसचे येते त्यांनी इथं राम भक्तीचा मोठा इव्हेंट केला। घरोघरी ते दिवे वाटतायत, अगदी आतषबाजी करणार आहेत 22 तारखेला। त्यांच्या या भूमिकेला पक्षातून नेमकी काय प्रतिक्रिया येते याचा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कुणी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। त्यामुळे रवी धंगेकरांना लोकसभेत तिकीट मिळणार का की त्यांचा पत्ता काटणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।